नमस्ते मुलांनो, अभ्यास करताय ना? करायलाच पाहिजे. आता आज आपण उदाहरण संग्रह 43 या उदाहरण संग्रहातील प्रश्न 3, 4 आणि 5 हे 3 प्रश्न आपण सोडवणार आहोत. तर आता पहिला म्हणजे तिसरा प्रश्न बघूया आपण. काय लिहिलं बघा. नाशिकहून पहाटे 5 वाजता निघालेली बस पुण्याला त्याच दिवशी सकाळी 10:30 वाजता पोहोचते. तर या प्रवासाला किती वेळ लागतो? आता आपल्याला प्रवासाला किती वेळ लागतो हे आपल्याला काढायचं आहे. तर बस किती वाजता पोहोचली तर आपण पहिल्यांदा ते लिहूया. बस पोहोचण्याची वेळ. बस पोहोचण्याची वेळ किती वाजता बस पोहोचली तर ती पोहोचली 10:30 आणि निघाली होती किती वाजता बस तर बस निघण्याची वेळ पहाटे 5 वाजता. आता आपल्याला किती वेळ लागला प्रवासाला हे काढायचं असेल तर आपल्याला या दोघांची वजाबाकी करावी लागेल. बघा, या 30 मधून 0 गेले, 30 राहिले आणि 10 मधून 5 गेले, 5 राहिले. म्हणजे प्रवासाला लागलेला वेळ किती आहे बघा, तो आहे 5 तास आणि 30 मिनिटे. आलं लक्षात? आता चौथं उदाहरण बघा. रात्री 9:15 वाजता सुरू होणारे नाटक वीज गेल्यामुळे अर्धा तास उशिरा सुरू झाले. म्हणजे ते नाटक किती वाजता सुरू झाले? तर बघा, नाटक सुरू होण्याची वेळ म्हणजे नाटक किती वाजता सुरू व्हायला पाहिजे होतं 9:15 वाजता. परंतु नाटकाला झालेला उशीर किती उशीर झाला तर 30 मिनिटं उशीर झाला. म्हणजे 30 मिनिटं आपल्याला 9:15 मध्ये वाढवायची आहेत, म्हणजे बेरीज करायची आहे. मग यांची बेरीज केल्यावर काय होईल बघा. 5चे 5, 3 आणि 1 4 आणि 9चे 9. म्हणजे नाटक पुन्हा किती वाजता सुरू झालं 9:45 म्हणजे 9:45 वाजता. म्हणून नाटक पुन्हा सुरू होण्याची वेळ काय आहे 9:45. चला आता आपण 5वं गणित सोडवूया. गणित काय बघा. मुंबईहून रात्री 10:15 निघालेली रेल्वे नागपूरला दुसऱ्या दिवशी दुपारी 1:40 पोहोचली. तर या प्रवासास किती वेळ लागला? म्हणजे मुंबईहून रेल्वे रात्री 10:15 निघालेली आहे. म्हणजे आपल्याला जो वेळ आहे तो कुठून कुठपर्यंत काढायचा आहे बघा. रात्री 10:15 ते दुसऱ्या दिवशी दुपारी 1:40 किती वेळ होतोय हे आपल्याला काढायचं आहे. तर आता आपण पहिल्यांदा काय करूया. आता रात्री 10:15 ते रात्री 12 हा वेळ किती होईल बघा. आता रात्री 10:15 ते 11:15 1 तास झाला आणि 11:15 ते 12 हा पाऊण तास झाला. पाऊण तास म्हणजे किती 45 मिनिटं झाले. म्हणजे टोटल वेळ किती झाला 1 तास आणि 45 मिनिटे. आलं लक्षात. 10:15 ते 11:15 1 तास आणि 11:15 ते 12 हे 45 मिनिटे. असा 1 तास आणि 45 मिनिटे हा वेळ झाला. आता रात्री 12 ते दुसऱ्या दिवशी दुपारी 12 हा वेळ किती झाला 12 तास आणि 0 मिनिटे. आता तर 12 ते 1:40 म्हणजे 12 ते 1 तास झाला आणि वरचे 40 मिनिटं म्हणजे 1 तास आणि 40 मिनिटं. आता ह्या सगळ्या वेळांची आपल्याला काय करायचे आहे बेरीज करायची आपल्याला. आता बघा, हे 5चे 5 4 आणि 4 8 हे 2 आणि 1 3 आणि 1
4 आणि हा एकाचा 1. तर सगळा मिळून वेळ किती झाला? 14 तास आणि 85 मिनिटे. म्हणजे प्रवासाला एकूण वेळ किती लागला? तर 14 तास आणि 85 मिनिटे. परंतु आता आपल्याला 85 मिनिटे असं नको आहे आपल्याला. तर 85 मिनिटे म्हणजे काय असतं? तर हे 14 तास असेच लिहूया आपण. आपण 85ची काय केली? फोड केली. 60 अधिक 25 मिनिटं. का फोड केली आपण? कारण या 60 मिनिटाचा आपल्याला 1 तास करायचा आहे आणि तो 1 तास आपल्याला 14 मध्ये मिळवायचा आहे. मग हा जो 1 तास झालेला आहे, 60 मिनिटाचा 1 तास, तो आपण 14 मध्ये मिळवूया. म्हणजे काय होईल इथं? 15 तास आणि मग राहिले किती? फक्त 25 मिनिटे. म्हणजे मुंबई ते नागपूर ह्या प्रवासाला एकूण वेळ किती लागला? तर 15 तास आणि 25 मिनिटे. तर अशा प्रकारे आपण हा उदाहरण संग्रह 43 सोडवलेला आहे. तर आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.